fine. Okay, let's start our Linux. आतापर्यंत आपलं काय काय झालेलं आहे तर आपण नॉर्मली एक ओव्हरव्ह्यू घेऊ. काल आपण काय शिकलो आहोत ॲक्च्युली. सो फाईल क्रिएट कसं करायचं आणि मॉडिफाय कसं करायचं लिनक्स मशीनमध्ये ते आपण बघितलं. त्यालाच आपण बोलतो इथे एडिटर्स. ओके, तर एडिटर्स कसे यूज करायचे ते आपण बघतोय. एडिटर्समध्ये एडिटर्स काय आहे ॲक्च्युली, तर एडिटर्स आर यूज टू क्रिएट अ न्यू फाईल अँड एडिट ऑर मॉडिफाय द कंटेंट इनसाइड इट. ओके, एवढं आपण काल बघितलेलं आहे. एडिटरचा यूज कसा करायचा, तर ग्राफिकल एडिटर एक असतं. ग्राफिकल एडिटर जो आपण लिनक्सच्या ग्राफिक व्हर्जनमध्ये यूज करू शकतो. ठीक आहे, जी एडिट आपण त्यापैकी बघितलेलं आहे. जी एडिट काय करतो, तर आपल्याला एक फाईल ओपन करून देतो, एक टेक्स्ट फाईल ज्यामध्ये आपण कंटेंट ऍड करू शकतो. त्याच पद्धतीने के एडिट सुद्धा आहे. जसं जी एडिट काम करतो तसं के एडिट पण आहे. याचा पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट आपण काय बघितलं, तर कमांड लाईन मध्ये कशा पद्धतीने आपण फाईल क्रिएट करणार आणि त्यामध्ये कंटेंट ऍड करणार. ओके, आवाज प्रॉपर येतोय माझा? एकदा मला पिंग करा. हो, आवाज प्रॉपर येतो. ओके, गुड. सो कमांड लाईन इंटरफेस, कमांड लाईन मध्ये आपण एडिटर्स कसे वापरायचे, एक फाईल कशी क्रिएट करायची आणि त्यामध्ये कंटेंट कसा ऍड करायचा ते शिकलो. त्यामध्येच आपण नॅनोचा यूज करून एक फाईल क्रिएट करायचा, त्यामध्ये कंटेंट ऍड करायचा, हे आपण लर्न केलेलं आहे. VI आणि विम दोन्ही एकसारखेच आहेत, बट विम जो आहे तो ऍडव्हान्स व्हर्जन आहे VIचा. ओके, आणि मोस्टली यूज केलं जातं इंडस्ट्रीजमध्ये VI विम. ओके, आणि नॅनो मोस्टली लेट्स कन्सिडर ग्राफिकलमध्ये किंवा व्हर्च्युअलमध्ये मोस्टली यूज तेवढा खास होत नाही जेवढा VI किंवा विम होतं. बट येस, दिस 3 आर इन दी यूज, जे आपल्या रेग्युलर यूजमध्ये आहेत असं आपण बोलू शकतो. त्यांच्याशिवाय दुसरं काही वापरलं जात नाही. सो फाईल क्रिएट करायसाठी नॅनोचा पण आपण यूज केला, VIचा पण यूज केला. ठीक आहे, मी इथे तुम्हाला सांगितलं होतं की यार 3-4 मोडमध्ये काम करतं. इन्सर्ट मोडमध्ये, एक्झिक्युशन मोडमध्ये, कमांड मोड अँड व्हिज्युअल मोड. तर इन्सर्ट मोडमध्ये कर्सर मुवमेंट कशी करणार, त्यासाठी आपल्याला ऑप्शन्स आहेत कीबोर्ड्स मधले. JKHL यांच्या थ्रू आपण मुवमेंट करू शकतो. अदरवाइज ॲरो की सुद्धा आपण यूज करू शकतो. ओके, देन कमांड मोड म्हणजेच हाच असतो तुमचा डिफॉल्ट मोड. ओके, ठीक आहे, just a second. लॅपटॉप जे कोणते कंपनीच्या लॅपटॉपवर यूज केलं तर काही होणार नाही ना? नाही, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपण यूज करू शकतो. फर्स्ट टाइम केलं ना. ओके, सो कमांड मोडमध्ये आपण आता कंटेंट लिहिलेला आहे. तो कंटेंट कशा पद्धतीने कॉपी करणार, डिलीट करणार, पेस्ट करणार, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे शिकलेल्या आहेत. ठीक आहे, DD फॉर डिलीट, N म्हणजे N म्हणजेच काय आहे, तर नंबर 2 लाईन डिलीट करायचे आहे तर 2 DD या पद्धतीने आपण लिहावं लागेल. हा पूर्ण कन्सेप्ट मी काल तुम्हाला सांगितलेला आहे. काहीही कठीण नाही आहे यामध्ये, एकदम इझी कन्सेप्ट आहे. जस्ट प्रॅक्टिस केल्यानेच तो समजेल तुम्हाला. सिम्पली रीड करून काहीच होणार नाही, फक्त प्रॅक्टिस करून तो तुम्हाला बेटर अंडरस्टँड होईल. कशा पद्धतीने एखादा वर्ड कट करायचा आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. पेस्ट करायसाठी कॅपिटल P, स्मॉल p. ओके, आणखी मल्टिपल मी टर्म्स ऍड केल्या इथे. एखादा सिंपल कॅरेक्टर रिमूव्ह करायचा असेल तर अंडू, रिडू आपण बघितलेलं आहे. यूचा यूज कसा करायचा ते. कॅपिटल G मी तुम्हाला सांगितलं होतं की यार
कॅपिटलने एकदम टॉपमध्ये एंडमध्ये जाऊ शकतो आपण, आणि जी जर यूज केलं तर एकदम टॉप ॲट द बिगिनिंग ऑफ फाईल और टॉप ऑफ दी फाईल. ओके, या पद्धतीने सिंपल. नेक्स्ट, सर्च कसं करायचं एखादा वर्ड ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, आणि सर्च केल्यानंतर नेक्स्ट वर्डवर कसं जायचं स्मॉल एनने, आणि मागच्या वर्डवर कसं यायचं ते कॅपिटल एनने, हे एवढं सांगितलेलं आहे. नेक्स्ट, इन्सर्ट मोडमध्ये कसं जाणार, तर आय प्रेस करणार आणि देन आपण कंटेंट लिहू शकतो, कंटेंट ऍड करू शकतो. ते आपण मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ठीक आहे, त्यामध्येच आणखी मल्टिपल ऑप्शन्स आहेत, त्यांची तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला प्रॉपरली कळेल. आणि हा कॅपिटल ओ काय करतं ते मी तुम्हाला सांगतो. लेट्स गो टू आवर लिनक्स मशीन फॉर स्क्रीन विजिबल आहे उबंतू? Yes, sir. Okay, good. So let's check कॅपिटल ओ कशा पद्धतीने काम करते ते बघू आपण. सिम्पली याच फाईलला आपण ओपन करूया. VIF5. दिस इज नथिंग बट F5. मी काही इन्सर्ट मोडमध्ये जात नाही आहे. ठीक आहे, कमांड मोडमध्येच आहे, बाहेरच आहे. मी काही कुठला इन्सर्ट मोडसाठी आय प्रेस करत नाही आहे. सिम्पल काय करणार, स्मॉल ओ करणार. स्मॉल ओ केल्यानंतर काय झालं, जिथे कर्सर होता त्याच्या खाली मला एक लाईन ऍड करून मिळाली, आणि कंटेंट सुद्धा ऍड करायला परमिशन मिळाली. आलं लक्षात स्मॉल ओ चा काय यूज केस आहे यामध्ये? अँड येस, आणखी मी इथे बाहेर निघतोय, स्केपची बटन दाबली. आता मी कॅपिटल ओ करणार. हा ठीक आहे, कुठे करतो, या ए वर करतो. ठीक आहे, कॅपिटल ओ म्हणजे शिफ्ट ओ. सो आता काय झालं, एच्या वरती, ठीक आहे, जिथे कर्सर होता त्याच्या वरती, बरोबर आहे, ती लाईन खाली गेली आणि त्याच लोकेशनला मला एक न्यू लाईन मिळाली. कळलं का? स्केप, देन आता बी मध्ये बघा, बी मध्ये मी स्मॉल ओ करतो. काय झालं, बी त्याच जागेवर आहे, त्याच्या खाली एक नवीन लाईन ऍड झाली आहे, आणि कंटेंट सुद्धा ऍड करू शकतो मी आता. ठीक आहे, एस्केप. नेक्स्ट मी इकडे येतोय, माझा अप अँड डाऊन एरो काम नाही करताय, तर मी बटन्सचा यूज करतोय. H फॉर लेफ्ट अँड L फॉर राईट. ओके, आणि JK नी मागे पुढे. कळलं? हा, आता F वर आलो. कॅपिटल H फॉर काय बोला? काय म्हटलं? H फॉर H म्हणजेच आता मी L प्रेस करतोय आणि मी ऍट द एंड ऑफ द लाईन येतोय. ठीक आहे, राईट साइडला जातोय. H ने मी समोर येतोय लाईनच्या स्टार्टिंगला. कळलं? J ने मी खाली येणार, K ने मी वरती जाणार. हा, ठीक आहे, हा. ओके. सो सिंपल आहे. मी F वर येतोय. F मध्ये मी काय करणार, सो कॅपिटल ओ. ओ म्हणजे एक एक्स्ट्रा लाईन भेटते, बरोबर? करेक्ट. तर कुठे पाहिजे, तर त्याचा यूज केस आहे स्मॉल ओ आणि कॅपिटल ओ. ठीक आहे, कॅपिटल ओ जी वरती लाईन देणार, स्मॉल ओ जे खाली लाईन देणार. कळलं गाईज? ओके, सो एवढं आहे. यासमोर आपण जाऊया. आतापर्यंत आपण बघितलं आहे काय, फाईलमध्ये कशा पद्धतीने काम करायचं. सिंपल. सेव्ह इट, एस्केप दाबून, शिफ्ट कोलन W फॉर सेव्ह, Q फॉर एक्झिट.
मी दिसतोय का तुम्हाला ऍक्च्युली? म्हणजे कुठे म्हणते तू? नाही, माझा फेस दिसतोय का तुम्हाला? नाही, फक्त फोटो. हा ओके. माझा कॅमेरा खराब झालाय. ठीक आहे. सो माझ्या लॅपटॉपचा कॅमेराचा इश्यू आहे, त्यामुळे मी तुम्हाला विजिबल होत नाही आहे. सो लेट्स कंटिन्यू फॉरवर्ड इन दी लिनक्स. फाईलवर कशा पद्धतीने काम करायचं ते कळलं तुम्हाला? फाईलवर कशा पद्धतीने काम करायचं ते कळलं का? बघा, इथे आणखी टर्म्स आहेत ज्या तुम्ही, आता मी तर एवढ्याच ऍड केलंय, तुम्हाला इंटरनेटवर भरपूर साऱ्या कमांड्स मिळू शकतात. ओके, सो जेवढं मी सांगतोय तेवढंच असेल असं नाही आहे. इंटरनेटवर तुम्हाला आणखी काही गोष्टी मिळू शकतात. ठीक आहे. सो एक्सप्लोरेशन इज ऑलवेज बेटर. आपण ज्या गोष्टी कामाच्या आहेत तेवढ्या मी इथे दिलेल्या आहे. नेक्स्ट, येस, एक्झिक्युशन मोडमध्ये सेव्ह कसं करायचं, क्विट कसं करायचं, फोर्सफुली क्विट कसं करायचं, एक्सक्लेमेशन मार्क ते सांगितलं तुम्हाला मी. देन एसेट एनयू, वर्ड हायलाइट कसं करायचं ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, बघितलं आहे, राईट? आता या समोर वर्डचं नाही बघितलं आय थिंक आपण. अरे बाबा, बघितलं ना. बघा, आता इथे मला एखादा वर्ड बघायचा असेल ते मी काय करणार, सिम्पली स्लॅश करणार. ठीक आहे, आणि इथे वर्ड लिहिणार. हा Let's हा हा, ते consider word आपण ते सूरज. आता हा सूरज जिथे असेल तिथे गेला की नाही? समजलं. हा, तर हेच तर सांगितलेलं यामध्ये. आणि वरती आणखी एखादा सूरज वर्ड आहे का या फाईलमध्ये चेक करायचं आहे, मागे किंवा पुढे. तर स्मॉल एन नाही आहे म्हणतो, कॅपिटल एन आहे का? नाही आहे म्हणतो. सिम्पल. ओके, क्लिअर आहे? मी हे पण सांगितलं की यामध्ये आपण सेट एन्यू नंबर लाईन्स आणू शकतो. 70 लाईन्स लिहिलेल्या आहे आपण. वाव. ठीक आहे, जर हेच काढायचं असेल तर सेट नो एनयू, NU. राईट, नंबर्स गेले. ठीक आहे. आता हा तर एक टर्म झाला. इथे आपण कॉपी पेस्ट पण शिकलो, डिलीट पण शिकलो. ठीक आहे, बट आणखी एक मोड आहे यामध्ये, ज्यामध्ये आपण कॅरेक्टर बाय कॅरेक्टर कंप्लीट फाईल जर सिलेक्ट करायची असेल तर कशी करायची. सो त्यासाठी आपल्याला प्रेस करायचं आहे व्हॉट, लेट मी गिव्ह यू escape, इन्सर्ट मोड मध्ये आहो आपण. मी एस्केप करतोय. आता बघा, मी स्मॉल व्ही करतोय, स्मॉल व्ही प्रेस करतोय. ठीक आहे, स्मॉल व्ही प्रेस केल्याने मी काय करू शकतो, तर कंप्लीट कंटेंट कॅरेक्टर बाय कॅरेक्टर जे ओके काय झालं, अच्छा बॅक साईडला गेलाय, वापस आलाय. जस्ट ओके, इन्सर्ट मोड एल किती लाईन्स आलेलं आहे बघावं लागेल मला आधी. ठीक आहे, सो स्मॉल व्ही सिलेक्ट कॅरेक्टर बाय कॅरेक्टर साठी. ठीक आहे, एस्केप जे, हां ठीक आहे. बघा, सिलेक्ट केलाय मी स्मॉल व्ही कॅरेक्टर बाय कॅरेक्टर, जिथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे तिथून. आणखी मी प्रेस करतोय, बघा प्रेस करत करत चाललोय, तर मी पूर्ण एवढं कंटेंट सिलेक्ट करू शकतो स्मॉल व्ही ने. आलं लक्षात? स्मॉल व्ही ने काय होत आहे, एक एक कॅरेक्टर, हा एक एक कॅरेक्टर होत आहे की ओके. कुठे गेलं, हा वापस पण येतोय एक एक कॅरेक्टरने, एक एक कॅरेक्टर. देन बी बी बी, ओके, या पद्धतीने
आता मी इथून बाहेर निघतोय. सी, एक एक कॅरेक्टर मी कॉपी करू शकतो या पद्धतीने. दिसतंय? सो बाहेर निघायचं, आपल्याला इथे काही करायचं नाही आहे. स्केप. आता कॅपिटल व्ही ने चेक करू. कॅपिटल व्ही ने काय होणार, तर कॅपिटल व्ही ने लाईन बाय लाईन सिलेक्ट होईल. सो मी कॅपिटल व्ही प्रेस करतोय, अख्खी लाईन कॉपी झाली आहे. सिम्पली मी खाली येणार. खाली येण्यासाठी आपल्याकडे के आहे, सॉरी जे. सो पूर्ण लाईन्स कॉपी होत चाललेल्या आहेत. आता इथे कॅरेक्टर, एक एक कॅरेक्टर ए बी सी डी असं आपण सिलेक्ट नाही करू शकणार. हा कम्प्लीट सिलेक्ट झाल्यानंतर आपण याला वाय फॉर कॉपी, डी फॉर डिलीट, सी फॉर कट या पद्धतीने करू शकतो. ठीक आहे. प्लस वाय 10 लाईन यांग खाली दिलेला आहे, कॉपी झालेला आहे. सो सिम्पली मी काय करतोय, याला आता कॉपी करतोय अजून खाली येऊ. खाली येण्यासाठी जे, या जेच्या खाली पेस्ट झाला पाहिजे पूर्ण कंटेंट. त्यासाठी मी काय करणार आता, पी. ठीक आहे, दिसतंय? जेवढा कंटेंट कॉपी केला आपण तेवढा पेस्ट झालेला आहे. गाइस कळलं का? Suresh, can you please repeat it? ओके. कधी कधी एक असा सिनारिओ, शुभम, असं नाही होत. आपण जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही ना त्या गोष्टीची, तोपर्यंत आपल्याला तसंच वाटणार आहे. ठीक आहे. माहिती आहे ना कुठं पाठवू करू. अरे बाबा, तर डिस्कस करायची पण एक पद्धत सांगितली होती मी. व्हिडिओ शेअर करतील आता. बरं ठीक आहे, मी कंटेंट पाठवतो, त्यानंतर तर होईल ना. हा बिलकुल. ठीक आहे. उद्या सुट्टी आहे तर माझा, हा तर आज मी उद्या किंवा आज किंवा उद्या सकाळी जर मी कंटेंट पाठवला तर मला दिवसभरात तुझी प्रॅक्टिस झालेली दिसेल. हो बिलकुल. बरं ठीक आहे, मी तुला कंटेंट पर्सनली पाठवेल वाटलंस. ठीक आहे. हा, देन तुला समजलेलं आहे नाही आहे, देन काही क्वेरीज असेल तर मला सांग. आता हा कंटेंट कशा पद्धतीने काम करायचं आहे, तर इथे मी सिम्पली चेक करायचं. एखादा असा एक एन्व्हायरमेंट येतो जिथे आपल्याला काय करायचं असते की बाबा लाईन बाय लाईन किंवा कॅरेक्टर बाय कॅरेक्टर स्टेप बाय स्टेप सिलेक्शन करायचं असते. त्यावेळेस आपण काय करणार, तर त्यावेळेस स्मॉल व्ही आणि कॅपिटल व्हीचा यूज करणार. स्मॉल व्ही, मी तर आता स्मॉल व्ही प्रेस करतोय आणि सिलेक्शनसाठी आपला सिस्टम रेडी आहे. सिम्पल मला वरती जायचं आहे और खाली यायचं आहे. साईडला जातोय लेफ्ट, एक एक ए बी सी डी हे पूर्ण मी या पद्धतीने सिलेक्ट करू शकतो. स्मॉल व्ही समजलं का ते सांग. स्मॉल व्ही ने काय होत आहे ते समजलं आता. एक एक कंटेंट कॉपी होतात. एक आपण कॉपी करू शकतो. हा, कॉपी पेस्ट डिलीट काहीही करू शकतो. आता फक्त सिलेक्ट केलेलं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आता याला करायचं काय, डिलीट करायचं असेल तर तुम्ही डीडी दाबा, डिलीट झाला. राईट. अंडू करायचं असेल यू प्रेस करा, वापस आला कंटेंट. या पद्धतीने समजलं. सिलेक्शन साठी आहे फक्त व्ही मोड, व्हिज्युअल मोड म्हणतात त्याला. सिलेक्शन साठी ओनली. मल्टिपल कंटेंट जर तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर स्मॉल व्ही आणि कॅपिटल व्ही. स्मॉल व्हीचा काय यूज आहे ते मी तुम्हाला दाखवलं. कॅरेक्टर बाय कॅरेक्टर, सॉरी एल प्रेस करतो बघा. कॅरेक्टर बाय कॅरेक्टर मी रिमूव्ह पण करू शकतो. ठीक आहे. कॅरेक्टर बाय कॅरेक्टर मी, ओके लेट मी गिव्ह यू जे, हा इथून तुम्हाला कळेल. एच थोडं कन्फ्यूज होते मला या बटन्स मध्ये, कारण माझे अप अँड डाऊन एरो काम नाही करत आहे. मी एलचा यूज करतो. हा इथे बघा, एल अँड देन एच. ओके, एल एच मागे पुढे. ओके समजलं आता. एल एच. ठीक आहे. ओके, हु इज जॉइनिंग. ओके, सो बेबी लाडू, am I audible to you? Okay. So continue.
व्ही आणि कॅपिटल व्ही चा कन्सेप्ट समजला का? कंटेनला कॉपी करतो. कंटेंटला कॉपी करतो, एकतर कॅरेक्टर बाय कॅरेक्टर ABCD आणि कॅपिटल व्ही ने लाईन बाय लाईन. ठीक आहे. नंतर ना तुम्हाला डिलीट करायचं आहे तर DD प्रेस करा, डिलीट होऊन जाईल. अगेन सिलेक्शन करायचं आहे तर अगेन सिलेक्ट करू शकतो आपण, कॅपिटल व्ही टाकू, अख्खी लाईन इथे कॉपी होईल, सॉरी सिलेक्ट होईल. अँड देन खाली यायचं आहे, खाली पूर्ण लाईन सिलेक्ट होणार आणि अगेन आपण डिलीट करू शकतो किंवा वाय सो 7 लाईन्स त्याने कॉपी केलेल्या आहेत. तुम्हाला पेस्ट करायचं असेल तर कॅपिटल P यूज करा, स्मॉल p यूज करा, इट्स ऑन यू. सी कॅपिटल P यूज केलंय मी, तेवढ्या लाईन परत कॉपी झालेल्या आहेत. कन्सेप्ट क्लिअर आहे? स्मॉल v आणि कॅपिटल V. हो. Okay, cool. So let's now move forward. I hope this concept is clear to you. Clear है? Yes, sir. ओके काही नेक्स्ट. आतापर्यंत आपण फाईल क्रिएट करायचं बघितलं. ओके, TOUCH टच कमांड तुम्हाला माहिती आहे. टच काय करते तर एम्प्टी फाईल क्रिएट करून देतं. ओके, बट आता जर आपल्याला एखादा फोल्डर क्रिएट करायचा असेल लिनक्स मशीन मध्ये तर काय करणार? LS ने चेक करा, आपल्याकडे D1 नावाचा एक फोल्डर आहे इथे. बट आता आपल्याला आणखी काही फोल्डर्स क्रिएट करायचे, तर त्यासाठी आपण काय करणार? तर त्यासाठी कमांड आहे mkdir आणि डायरेक्टरीचं नाव. ठीक आहे, mkdir LS करून बघा, तुम्हाला D2 नावाची एक डायरेक्टरी मिळेल. लिनक्स मशीन मध्ये डायरेक्टरी हा वर्ड यूज केला जातो. ओके, फोल्डरला इथे कळलं mkdir. बट आता ही जी डायरेक्टरी असते हे एकदम खाली असते, हा खाली फोल्डर असतो, एम्प्टी फोल्डर असतो. यामध्ये जायचं कसं तर CD कमांड यूज करतो आपण, D2. ओके, या फोल्डरच्या आतमध्ये जाण्यासाठी काय करणार? CD कमांडचा यूज. D2 आपण बघा, D2 च्या आतमध्ये आलो, इथे दिसेल तुम्हाला D2 नंतर $. ओके, कळलं? आता इथे LS करून बघतो, इथे काहीही अवेलेबल नाहीये, कुठलाच कंटेंट अवेलेबल नाहीये, तर एम्प्टी असते फोल्डर. एवढं कळलं का गाईज? हा. Yes, sir. DRना फ्री म्हणजे आपण नवीन कोणता तरी फोल्डर क्रिएट करू शकतो. करेक्ट. ठीक आहे. आता आणखी फोल्डर कुठे पण क्रिएट करू शकतो आपण. ठीक आहे, यासाठी तुम्हाला हायरार्की लर्न करावी लागेल. तर त्या हायरार्कीचा टॉपिक मी उद्या जर आपण कनेक्ट करू शकलो तर उद्या शिकवतो. ठीक आहे, तोपर्यंत आपण यामध्ये डायरेक्टरी शिकलोय. ठीक आहे, डायरेक्टरी. येस, आता ह्या ज्या फाईल्स आहेत या फाईल्सला आपण डिलीट कसं करणार? तर डिलीट करायसाठी RM कमांड आहे. RM हायफन ऑप्शन्स भरपूर यूज करू शकतो. सिंपल फाईल्स आहे आपल्याकडे मल्टिपल यावला, demo1 demo2 demo3 ह्या साऱ्या फाईल्स आहेत. तर यापैकी एखादी फाईल जर आपल्याला डिलीट करायची असेल तर काय करणार आपण? बरोबर ना? बेबी लाडू, am I audible to you? Okay. So let's continue. If I am not audible, let me know. And then touch RM. demo1 या फाईलला आपण काय करू? डिलीट करून बघू. तर त्यासाठी काय करायचे? रिमूव्ह फाईल. ओके, रिमूव्ह. RM चा फुल फॉर्म होतो रिमूव्ह. कसं करायचं? सो RM हायफन F यूज करतो कधी तर फोर्सफुल करायचं असेल तर. सिंपल करून बघूया, डेमो ही फाईल डिलीट होते का? D2 च्या आतमध्ये काहीही नाही आहे. आपण कुठल्या डायरेक्टरी मध्ये आहोत हे चेक करा. आपण D2 डायरेक्टरी मध्ये आहोत. बाकी लोकांना माझा आवाज होतोय? Yes, sir. ओके.
कूल. नेक्स्ट आपण डायरेक्टरीच्या बाहेर कसं यायचं, तर सिम्पल cd डॉट डॉट. ओके, डबल डॉट म्हणजेच आपण त्या डायरेक्टरी मधून त्या फोल्डर मधून बाहेर येतो वापस. ls इथे बघा आपण वापस आलोय. ठीक आहे, या पाथ कडे लक्ष द्यायचं. आपण कुठे आहोत हा असतो पाथ. मी तुम्हाला सांगितलं होतं कमांड की आपण कुठे आहोत ते चेक करायचं असेल तर प्रिंट वर्किंग डायरेक्टरी. आपण सध्या कुठे आहोत तर होम फोल्डर मध्ये, सूरज फोल्डर मध्ये, डेस्कटॉप मध्ये आहोत. ठीक आहे, कळलं. आता हे काय असतं स्लॅश होम स्लॅश सूरज हे वगैरे मी तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये किंवा याच्या नंतरच्या सेशन मध्ये सांगतो. क्लिअर आहे. ओके, सो येस, आता डायरेक्टरी मधून या फाइल्स आपल्याला डिलीट करायच्या आहे. तर कसं करायचं, तो rm एखादी फाईल डेमो, सिंपल मी टॅब बटन दाबतोय, नाव ऑटोमॅटिक येईल. डेमो, डेमोने सुरू होणाऱ्या 2 फाईल्स आहेत, एक डेमो 1 आणि डेमो फाईल या नावाने. सो आपल्याला यूज काय करायचं आहे, अगेन टॅब दाबलं. सो आपल्याला तो काय देतोय तर येस इन्स्ट्रक्शन देतोय की बाबा डेमोने स्टार्ट होणाऱ्या 2 आहेत, तुम्हाला काय करायचं आहे डिलीट. सो सिम्पली पुट 1 rm डेमो 1 ls करून बघा. rm डेमो 1 नावाची फाईल जी आपल्याकडे अवेलेबल होती ती आता डिलीट झालेली आहे. कळलं एवढं. गाईज Yes, sir. ओके, म्हणजे हे डेमो जे आहे पहिले तू क्रिएट केली RM डेमो. डेमो फाईल आपण आधीच क्रिएट करून ठेवलेली होती. अच्छा, ते पहिले केली होती बरोबर. हा, हा टचने. ठीक आहे, आता त्या फाईलला सिंपल डिलीट केलेली आहे आपण rm कमांडने. RM सिंपल, डिलीट केली. हा फाईल डिलीट केलेली आहे. ओके, तर डायरेक्टरी, आता हे जी डायरेक्टरी आहे आपल्याकडे फोल्डर आहे, या फोल्डरला जर डिलीट करायचं असेल तर त्यासाठी काय कमांड यूज करतो आपण, rmdir आणि d2 एंटर. ठीक आहे, ls चेक करा, आपल्याकडे d2 डिलीट झालेला अवेलेबल आहे. ठीक आहे, डिलीट झालेला. 2 डिलीट करायच्या कमांड समजल्या. एक DRM आणि RM आणि ते RM DIR. राईट. ठीक आहे, एवढं कळलं हो की नाही बाबा, एवढं तसं. When I'm doing from my system, it's showing me directory is not like empty. Directory is not empty. So why you are facing that issue, let me show you. Okay, good question. We are having a directory d1. Okay, d1 डायरेक्टरी आहे आपल्याकडे. चेक करा, d1 डायरेक्टरी cd d1 मध्ये जातोय मी, एंटर. ओके, आता यामध्ये काय करणार मी, ही फाईल, ही डायरेक्टरी सध्या एम्प्टी आहे, यामध्ये कुठलाच कंटेंट नाही आहे. तर आपण काय करू, याला एखादी फाईल क्रिएट करू, f1 यामध्ये. ठीक आहे, कशामध्ये क्रिएट केलं, d1 मध्ये. हा, कशामध्ये क्रिएट केलं, d1 डायरेक्टरी मध्ये क्रिएट केलेली आहे f1 फाईल. आता सिंपल आपण बाहेर येऊ, cd डबल डॉट बाहेर आलोय. आता एक काम करू, आपण या d1 डायरेक्टरीला डिलीट करून बघू आणि d1 च्या आतमध्ये f1 ही फाईल आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे, okay. rm f1 इथून डिलीट करतो, नाहीतर तुम्ही कन्फ्युज होणार की बाबा f1 बाहेर पण आहे, f1 आतमध्ये पण आहे, सेम नावाचं कुठे पण राहू शकते. ठीक आहे, सो d1 च्या आतमध्ये काय आहे ते बघायचं असेल तर d1 सॉरी स्लॅश नाही, d1 आणि त्याच्या आतमध्ये काय आहे बघायचं असेल तर ls स्लॅश या पद्धतीने आपण बघतो. ठीक आहे, तर d1 च्या आतमध्ये काय आहे, एक f1 नावाची फाईल आहे. याला जर डिलीट करून बघू ह्या कमांडने, कोणती, rmdir d1, तर आपल्याला तो एरर देईल की बाबा फोल्डर एम्प्टी नाही आहे, त्याच्या आतमध्ये काहीतरी अवेलेबल आहे, आधी चेक करा नंतर डिलीट करा. Okay, that means we have to first delete all the inside the content, and Right. then we can delete the folder, right? करेक्ट. बट आता बघा,
RMDIR ही कमांड कधी यूज केली जाते, जेव्हा तुमच्याकडे डायरेक्टरी एम्प्टी असेल. जसं आपल्याकडे D2 मध्ये काहीच नव्हतं, आपण इझिली त्याला डिलीट करू शकलो कारण त्याच्या आतमध्ये काहीही नव्हतं, राईट. आता यामध्ये काय होत आहे, D1 मध्ये कंटेंट अवेलेबल आहे. सो D1 ला कसं डिलीट करणार, तर त्यासाठी यूज केली जाते RM कमांड. ठीक आहे. आणि ऑप्शन यूज करायचा -F फोर्सफुली. कळलं. D1 डायरेक्टरी आणि त्याच्या आतमधली फाईल आपल्या काही कामाची नाही असं. ठीक आहे, फोर्सफुली. सो लेट्स डू इट. RM-F D1 एंटर. ओके ओके. E1 is a folder, I guess. That's it. राईट. RM-F मी काम व्हायला पाहिजे. मी चेक. डायरेक्टरी पण डिलीट होती. We can try RMDR, right? Instead of RM. येस. Okay. I think I have to check the option -R. I think something like -R recursive is there available. Yes, recursive. So let's go with the recursive. काय करणार आहोत बघा. ls काय करतोय आपण, RM D1 करायची कोशिश. रिमूव्ह होणार नाही का, त्याच्यामध्ये एक फाईल अवेलेबल आहे. ओके. सो RM-R रिकर्सिव्ह आणि F. लेट चेक. D1 एंटर. सी अवेलेबल. आता डिलीट झालेला आहे. दिसते का D1 दिसते आपल्याकडे नाही. आता इथे जो ऑप्शन यूज केला आहे रिकर्सिव्ह, आता हे काय असतं, तर हा डायरेक्टरीच्या आतमध्ये जातो, तिथे काही आहे अवेलेबल जर असेल तर आधी त्याला डिलीट करतो, देन वापस येतो D1 ला डिलीट करतो. कळलं. आधी आतमधला कंटेंट डिलीट करेल आणि देन याला सुद्धा डिलीट करेल. R म्हणजे रिकर्सिव्ह. आधी आतमधला कंटेंट डिलीट करेल अँड देन मेन डायरेक्टरी. सी रिकर्सिव्ह काय करतं, तर रिमूव्ह डायरेक्टरीज अँड देअर कंटेंट रिकर्सिव्हली. कळलं. हा ऑप्शन यूज करावा लागेल आपल्याला जेव्हा आपल्याला डायरेक्टरी आणि डायरेक्टरीच्या आतमधला कंटेंट एकाच टायमाला डिलीट करायचा असेल. कळलं. Yes, sir. Yes, we are having multiple options, so we need to select it as per the requirement. Is it okay to guys? आतापर्यंतच कमांड समजल्या का. एक आणखी कमांड तुम्ही बघू शकता. हिस्ट्रीची स्पेलिंग काय आहे, HISTORY. सो आतापर्यंत ज्या काही कमांड्स तुम्ही यूज केल्या असेल त्याची पूर्ण हिस्ट्री तुम्हाला मिळेल. बघा आपण कोणत्या कोणत्या कमांड्स यूज केल्या, या सगळ्या कमांड यूज केल्या आहे ना, बरोबर. स्टार्टिंगला LS यूज केली होती, त्यानंतर या सगळ्या कमांड्स आपण यूज केल्या होत्या. सी चेक. राईट. सो येस, RM कमांड ही समजली आहे असं मी कन्सिडर करू. हॅलो. Yes. ओके. Ladu, am I audible? Yeah, I think I did it properly. Don't worry about me. You carry on. Okay. So let's continue. LS डेमो फाईल. आता या डेमो फाईल मध्ये काय कंटेंट आहे हे जर बघायचं असेल तर बाहेरूनच विदाउट युजिंग VI कसं बघणार.
सो त्यासाठी आता आपल्याकडे मल्टिपल कमांड्स आहेत की एखाद्या फाईलला मॉडिफाय करायचं तर नाही आहे, बट बघायचं आहे, सिम्पल बघायचं आहे. क्लाउड इन्फॉर्म ठीक आहे. येस, या फाईलमध्ये आपण काय करणार, VI डेमो फाईल, काही कंटेंट आहे का, येस एक लाईन लिहिलेली आहे. या लाईन मधून जर बाहेर निघालो आपण तर सिंपल बाहेरच्या बाहेरूनच मला फक्त रीड करायचं आहे, त्याला एडिट करायचं नाही आहे. तर बघायचं कसं, तर त्यासाठी पण मल्टिपल कमांड्स आहे, जसं की कॅट कमांड डेमो फाईल. सिंपल कॅट कमांडने काय होईल, त्या फाईलमध्ये काय लिहिलेलं आहे ते तुम्हाला रीड करता येईल. ओके गाईज, कॅट कमांड समजली का? फक्त ते इथे म्हणजे कमांड मध्ये माहित पडलं पाहिजे काय एक्झॅक्ट ते. हा, त्या फाईलच्या आतमध्ये काय कंटेंट आहे ते तुम्ही बघू शकता विथ द हेल्प ऑफ कॅट. कळलं? अरे बाबा हो की नाही सांग ना. बाकीचे सगळ्यांना आवाज येतो का? Yes, sir. ओके. कॅट झालं. अगेन आपल्याकडे भरपूर सारा कंटेंट आहे, यामध्ये एखादी मोठी फाईल अवेलेबल नाही आहे. एक मिनिट, आय लेट मी चेक. LS, हा मल्टिपल फोल्डर्स तर दिसत आहेत, बट एखादी फाईल 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 डॉक्युमेंट्स आतमध्ये CD डॉक्युमेंट्स LS इथे पण नाही आहे. देन लेट्स क्रिएट आवर ओन फाईल. ठीक आहे, ही रूट डायरेक्टरी असती. हा जो ऑप्शन आहे टिल्ड, हा असतो रूट डायरेक्टरी. म्हणजेच सूरज कुठे काम करणार, सूरजचा मेन कम्प्युटर कोणता आहे, तर सूरजचा मेन कम्प्युटर हा आहे. ओके, कळलं? टिल्ड साइन दिसेल, तो टिल्ड साइन म्हणजेच तुमचं मेन वर्किंग झोन, ज्यामध्ये तुम्ही या सगळ्या फाईल्स क्रिएट करू शकता, ह्या डायरेक्टरीज क्रिएट करू शकता. हे सगळं कंटेंट कुणाचं आहे, तर सूरजचं आहे. ठीक आहे, राईट. त्यापैकी सूरज आता सध्या कुठे काम करतोय, तर डेस्कटॉप मध्ये काम करतोय. ओके, LS डेमो फाईल. आपण काय करू, डेमो फाईलला मल्टिपल कंटेंट ऍड करू आणि त्यामध्ये कशा पद्धतीने आपण कंटेंट चेक करणार, जसं की कॅट कमांडने आपण चेक करतोय. एकच लाईन आहे, सो येस VI कमांडने आपण आधी कंटेंट ऍड करू डेमो फाईलमध्ये. आणखी काही 5-6 लाईन्स लिहितो मी इथे, किंवा मल्टिपल लाईन्स लिहू शकतो. इन्सर्ट, असा काहीतरी कंटेंट लिहितोय मी, जेणेकरून मी समोरचा कन्सेप्ट तुम्हाला सांगू शकतो. लेट मी गिव्ह यू मोर ॲडेड. भरपूर सारा कंटेंट ॲड करणे आवश्यक आहे. ठीक आहे, हां ठीक आहे, इनफ. सेव्ह इट, एस्केप, WQ, एंटर. ठीक आहे, आता एक कॅट कमांडने आपण बघू शकतो डेमो फाईलच्या आतमध्ये काय लिहिलेलं आहे. तर पूर्ण कंटेंट तुम्हाला या पद्धतीने शो होईल. माऊसचा यूज करावा लागेल मागे पुढे बघायसाठी. ओके, बट याच्या व्यतिरिक्त आपल्याला भरपूर सारे कमांड्स आहेत, जसे की लेस, LESS, लेस अँड देन डेमो फाईल. लेसचा यूज करू शकता फाईलला रीड करायसाठी. सिंपल रीड, नो मॉडिफिकेशन. सो इथे बघा, स्टार्टिंग पासून आता जर तुम्हाला आणखी खालचा कंटेंट बघायचा असेल तर डाऊन एरो प्रेस करायचा, तुम्ही खालचा कंटेंट लाईन बाय लाईन पाहू शकता. ठीक आहे, लाईन बाय लाईन अप पण जाऊ शकता. अप डाऊन एरोचा यूज करून लाईन बाय लाईन रीडिंग करू शकता. लेस कमांड. ओके, बाहेर निघायचं असेल तर सिम्पली Q प्रेस करा, बाहेर येऊन जाऊ आपण. ठीक आहे, एवढं आलं लक्षात? यामध्ये काही इश्यू लेस कमांड मध्ये गाईज? एकदा परत सांग ना. ओके, लेस जसं आपण काय करतोय की कॅट कमांडचा यूज करतोय डेमो फाईलला रीड करायसाठी.
है ना. यामध्ये काय होत आहे, आपण कंटेंट असा कुठूनही आपल्या स्क्रीनवर विजिबल होतो. आपण वाचायचं असेल स्टॅटिक पासून तर आपल्याला माऊसचा यूज करावा लागेल मागे पुढे या पद्धतीने. बट आपली रिक्वायरमेंट अशी आहे की बाबा लाईन बाय लाईन आपल्याला रीड करता यावं. मग काय करणार, तर लेस कमांडचा यूज करणार आणि डेमो फाईल आपल्या फाईलचं नाव. इथे काय होईल, फाईल स्टार्ट होणार पहिल्या लाईनीपासून. ठीक आहे, पहिल्या लाईन पासून स्टार्ट होणार आणि आपण ह्या एवढ्या लाईन्स रीड केल्यानंतर आता याच्या समोरचा कंटेंट दिसताय का, नाही. मग आता दिसायचा तर डाऊन एरो प्रेस करायचा, आणखी कंटेंट डाऊन, जोपर्यंत कंटेंट अवेलेबल आहे तोपर्यंत डाऊन एरो प्रेस करत जायचं. अच्छा, आता read वरचा करायसाठी. हा रीड करायसाठी, सिम्पल रीड करायसाठी, बाकी काही नाही. वरतून आता अप एरो प्रेस करतोय तर अप मध्ये पण मला जाता येतं. ठीक आहे, रीडिंग साठी जर लेस कमांड तुम्ही यूज करताय तर या पद्धतीने यूज करताय. कळलं, इझी आहे ना. राईट, येस इझी आहे. सो बाहेर निघायचं असेल तर क्यू. क्यू, ठीक आहे. नेक्स्ट आणखी काही कमांड्स आहे ज्या मी तुम्हाला सांगतो. मोर कमांड, MORE, मोर डेमो फाईल. इथे सुद्धा आपण कंटेंट रीड करू शकतो मोरचा यूज करून. बट इथे काय होत आहे, पेज बाय पेज आपल्याला शो होतं आणि इथे अप डाऊन एरो काम करणार नाही, तर तुमची एंटर बटन काम करेल. एंटर बटन दिसतंय. 83% कंटेंट झालेला आहे, अजून 17% बाकी आहे. तो पण आपण बघतोय 99% झाला. एक लाईन बाकी आहे, ती पण येऊन जाईल आणि फाईल ऑटोमॅटिक एंड होऊन जाईल. ठीक आहे, कळलं. आता यामध्ये डिफरन्स काय म्हणा सर, लेस डेमो फाईल अँड देन मोर डेमो फाईल. यामध्ये डिफरन्स काय आहे, तर लेस मध्ये काय होत आहे, आपण लाईन बाय लाईन बघू शकतो, अप अँड डाऊन एरो यूज करू शकतो. ठीक आहे, बाहेर निघायचं आहे क्यू प्रेस करावं लागेल. बट मोर मध्ये काय होतं, तर मोर मध्ये आपण फाईल रीड करू शकतो, फक्त खाली जाता येतं, वरती येता येत नाही. एंटर प्रेस करून फक्त खाली येईल, वरती जाणार नाही. वरचा कंटेंट जो वरती गेला तो वरतीच राहणार, खाली येणार नाही. तर हा एक डिफरन्स आहे. आणि यामध्ये एंटर प्रेस करत राहायचं, ऑटोमॅटिक तो बाहेर काढेल आपल्याला. कळलं का. मी 2 कमांड सांगितल्या, रीड करायसाठी 3 कमांड झाल्या, कॅट, लेस अँड मोर. ठीक आहे, आणखी काही कमांड्स आहेत आपण बघू. HEAD, हेड, आणि सेम डेमो फाईल. आता हेड आपल्याला कंटेंट इथे काय मिळाला, लिमिटेड मिळाला है ना. दिसतंय का, किती लाईन्स मिळाल्या जरा काउंट करून सांगता का. 10 लाईन्स, राईट. सो हेड कमांड काय करतं, तर आपल्या फाईलमध्ये स्टार्टिंगच्या 10 लाईन्स दाखवतं. कळलं. जर तुम्हाला काउंट चेंज करायचं असेल, मला 20 लाईन्स बघायचे आहे, तर -20 या पद्धतीने द्या आणि एंटर करा. आता 20 लाईन दाखवणार तो, स्टार्टिंगच्या 20 लाईन्स. कळलं. बाय डिफॉल्ट काय करतो तो, 10 दाखवतो, स्टार्टिंगच्या 10 लाईन्स दाखवतो फाईल मधल्या. एवढं कळलं. एवढं कळलं का. हो. ओके. नेक्स्ट ओके, जस्ट अ सेकंड. देन हेड झाल्यानंतर टेल, TAIL, डेमो. डेमो फाईल एंटर. आता हा काय करतोय बघा, हा काय करणार, तर शेवटच्या 10 लाईन्स देतो, शेवटच्या फाईल मधल्या शेवटच्या 10 लाईन्स. ओके. हेड कमांड स्टार्टिंगच्या 10 लाईन्स देतो आणि टेल कमांड एंडिंगच्या 10 लाईन्स देतात. क्लिअर आहे ह्या गोष्ट.
ओके गुड. आता इथे पण आपल्याला एंडिंगच्या काही मोठ्या लाईन्स बघायच्या असेल. 20 लाईन्स लेट्स कन्सिडर -20 लास्टमध्ये, लास्टमध्ये. सो लास्टच्या 20 लाईन्स आपण इथे या पद्धतीने बघू शकतो. इज इट क्लिअर? क्लिअर आहे का या गोष्टी? सांगा पटकन. Yes, sir. ओके कूल. तो रीडिंगसाठी आपण किती कमांड्स बघितल्या पटापट रिकॉल करा. कॅट, लेस, मोर, मोर, हेड, हेड. हेड सोबत काउंट पण देऊ शकतो आपण. -20, -30. हा. Right. जेवढ्या लाईन्स बघायच्या तेवढा काउंट देऊ टेल शकतो. मध्ये लास्टच्या फाईल दिसेल, लास्टच्या लाईन दिसेल त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट किती दिसतात? 10. हम्म. ओके. देन टेल. टेल सुद्धा आपण बघितलेली आहे. इथे काही इश्यू? कुणाला काही इश्यू? यामध्ये कुणाला काही इश्यू? लगेच सांगा. लगेच सांगा. काही इश्यू नाही. नाही ना? ठीक आहे. No issues, Suresh. गुड. ठीक आहे. आणखी भरपूर काही आहे यामध्ये. जसं आपण फाईल टू फाईल कॉपी कसं करायचं, मूव्ह कसं करायचं, डायरेक्टरी तर आता बघितलं आहे. याच्यानंतर तुम्हाला एक थेरॉटिकल कन्सेप्ट सांगतो, तो रीड करून यायचा आहे. ओके. काय रीड करायचं आहे तर हायरार्की, लिनक्स हायरार्की. ओके. काय रीड करायचं तुम्हाला? लिनक्स हायरार्की. तुम्ही कुठलाही कंटेंट यूज करू शकता इंटरनेटवरचा, फक्त रीड करून या. इमेजेस हा असतो हायरार्की स्ट्रक्चर. लिनक्स मध्ये कशा पद्धतीने काम होतं, कोणत्या फाइल्स कुठे राहतात ते तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. स्लॅश, आता हे सगळ्या गोष्टी तुमच्या इथे लिनक्स मध्ये अवेलेबल आहे. हा जो स्लॅश पासून सुरुवात होते, हा स्लॅश काय आहे, का बरं आहे, तिथपासून सुरुवात होईल. तर हे आपल्याला आधी लर्न करावं लागेल. देन आपण बाकीच्या समोरच्या सगळा जो टर्म आहे लिनक्स मधला तो पूर्ण बेसिक यावरच डिपेंड करतो. ओके. कळलं का? येस. मी जर cd बॅक आलो तर इथे आणि cd स्लॅश, बघा स्लॅश ही एक डायरेक्टरी असते, तर रूट डायरेक्टरी यामध्ये जातोय. ठीक आहे. आता इथे ls करतोय तर मल्टिपल डायरेक्टरीज मिळणार मला, इथे मल्टिपल फोल्डर्स मिळणार. तर हे असतात तुमच्या लिनक्सचा कम्प्लीट स्ट्रक्चर. ठीक आहे. तुमच्या लिनक्सचा कम्प्लीट स्ट्रक्चर असेल हे, आणि हाच तुम्हाला तर प्रत्येक डायरेक्टरीला सिंपल तुमच्या पद्धतीने जसं जमेल तसं वाचायचं आहे. बाकी काय कोणाचा कसा यूज केस आहे तो मी तुम्हाला सांगतो. पूर्ण लिनक्स या एवढ्या डायरेक्टरीजवर डिपेंड आहे. टोटल असतात 19 फोल्डर्स. क्लिअर? टोटल किती आहेत? 19 फोल्डर्स आहेत, आणि ते 19 फोल्डर्स तुम्हाला रीड करायचे आहे की कुठे लिनक्सच्या कोणत्या फाईल्स कुठे राहणार, त्या सगळ्या इथे तुम्हाला माहिती पडेल. ठीक आहे. लेट्स कन्सिडर विंडोज मध्ये जो सी ड्राईव्ह आहे, एकदम बेसिक सांगतो तुम्हाला. लिनक्स मध्ये विंडोज मध्ये जो सी ड्राईव्ह आहे, हा जो सी ड्राईव्ह आहे इथे बघा, मी जर इथे क्लिक केलं, एखादी फाईल ओपन करूया सी ड्राईव्ह मधली. फाईल ठीक आहे. हे आहे ना लॉग, हिला ओपन करतो. इथे मी प्रेस करणार, बघा या लोकेशनला काय दिसतंय, सी आणि स्लॅश दिसतोय. ठीक आहे. तर जसा विंडोज मध्ये सी स्लॅश असतो, तिथेच आपला लिनक्स मध्ये हा स्लॅश असतो. ठीक आहे. तुम्ही डायरेक्टली हे बोलू शकता की बाबा लिनक्स मधला सी ड्राईव्ह म्हणजेच ही स्लॅश. कळलं का? लिनक्स मधला सी ड्राईव्ह यूज, आता सी ड्राईव्ह मध्ये कशा पद्धतीने कुठे कोणत्या फाईल्स असतात ते तुम्हाला थोडं रीड करून यायचं आहे, बाकी काही. कळलं का? ठीक आहे.
लिनक्सचा सी ड्राईव्ह म्हणू शकता तुम्ही इन जनरल एकदम लोकल लँग्वेज मध्ये. ओके. हा बट याला नाव आहे रूट डायरेक्टरी, डायरेक्ट तेवढं लक्षात ठेवा. म्हणजे जे आपण सी ड्राईव्ह यूज करतो आपला विंडोजमध्ये, तसं त्याला इथे रूट डायरेक्टरी म्हणते. हा आता लिनक्स विंडोजमध्ये आपल्या सी ड्राईव्हमध्ये आपण काय करतो, जर काही प्रोग्राम डाउनलोड केला, एखादी सॉफ्टवेअर डाउनलोड केला, तर ती सॉफ्टवेअर डाउनलोड झाल्यानंतर या प्रोग्राम फाईल्समध्ये इथे या पद्धतीने येतं है ना. हे विंडोजचे इन्स्टॉलर्स या पद्धतीने येतं. तर तसंच लिनक्समध्ये जे काही गोष्टी करतो आपण ह्या सगळ्या डायरेक्टरीमध्ये डिवाइड होतं. ओके. तर हे तुम्हाला थोडं लर्न करून यायचं आहे. काही हरकत नाही, तुम्ही चुकलात तरी चालेल, मी सांगतो समजून. ओके. हां ओके कूल बढ़िया. HISTORY. हिस्ट्री. काय काय शिकलो आपण आज, चेक करा. कुठपासून सुरुवात केली होती आपण, VI पासून सुरुवात केली आहे. देन VI मध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं, कॉपी डिलीट पेस्ट सगळ्या गोष्टी. देन फाईलला डिलीट कसं करायचं ते बघितलं, एखाद्या एम्प्टी फाईलला डिलीट डायरेक्टरीला डिलीट कसं करायचं ते बघितलं. देन एखाद्या डायरेक्टरीच्या आतमध्ये कसं जायचं ते बघितलं. जर एखादी डायरेक्टरीच्या आतमध्ये एखादी फाईल आहे ते डिलीट होऊ शकत नाही, मग काय करायचं, तर -R यूज करायचा है ना, रिकर्सिव्ह. नेक्स्ट रीडिंग. सिम्पल रीडिंगसाठी कोणत्या कोणत्या कमांड्स आपण यूज करू शकतो ते कॅट आहे. ठीक आहे, कॅट. देन त्यानंतर आपण लेस बघितलं, मोर. लेस आणि मोरचा डिफरन्स लिहा तुम्ही. लेस वर्सेस मोर यांचा डिफरन्स. देन लेस म्हणजे रीड द कंटेंट ना. लेसने आणि मोरने याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. देन हेड, टेल यांचा डिफरन्स. सो एवढ्या कमांड्स आपण बघितल्या. आणि लास्टमध्ये तुम्हाला हा /C ड्राईव्ह लर्न करून यायचा आहे. ठीक आहे, सी ड्राईव्ह. सो मी तुम्हाला दाखवलेलं आहे ऑलरेडी. लिनक्स हायरार्की म्हणतात त्याला. या पद्धतीने रूट डायरेक्टरी नाव आहे आणि या आतमध्ये भरपूर सारे फोल्डर्स आहे आणि त्या फोल्डर्समध्ये काय काय असणार त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, विंडोजचं सी ड्राईव्ह. ठीक आहे. जर तुम्ही एखादी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करता तर इन्स्टॉल झाल्यानंतर काय होतं, तर यामध्ये असे फोल्डर्स क्रिएट होतात, फाईल्स इकडे तिकडे कॉपी होतात है ना. सो सिम्पल हेच रीड करून यायचं तुम्हाला. लिनक्स मधली सी ड्राईव्ह म्हणजेच रूट डायरेक्टरी. ठीक आहे. ओके सर. Is it okay to everyone? Is it okay to everyone? Yes, sir. Okay. शुभम, श्रुती, शंकर, अभिषेक चौघांनाही समजलं आहे का? हो. Yes, sir. श्रुती आन्सर नाही केला, आज काही सांगितलं नाही, समजलं नाही समजलं. ते तू सांगत होता ना, मी आज नोट डाऊन करते. अरे वा, व्हेरी गुड. किती छान, आवडलं आपल्याला. ठीक आहे. अभिषेकने पण नोट डाऊन केलेलं आहे. सो शुभमने नोट डाऊन केलं आहे. डोंट नो. अरे त्याला कालचंच नाही समजलं ते, त्याच्यात काही ते व्हिडिओज पाठव ना, म्हणजे कसं बट आज जे काही मी थोडंफार सांगितलं, रीड कशा करायच्या कमांड्स, त्यात तर आरामात समजले असं नाही मला नाही तरी ते वाटतंय. व्हिडिओज पाठव ना ते. शुभम सरांवर मला थोडा भरोसा आहे. ठीक आहे. शुभमची बरोबर नाही. चला मी ते रेकॉर्डिंग स्टॉप करतोय.